आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने पनीरची भाजी कशी करायची. चला तर मग पाहू. 2 मोठे कांदे घ्यायचे आणि ते कापून तव्यावर गरम करून घ्यायचे. आपल्याला भाजून घ्यायचे. तो कोणता त्यामध्ये लसूण आणि अद्रकसुद्धा घालून घ्यायचं आहे. 1 टोमॅटो कापायचा आहे आणि तो पण कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. 2-3 लवंगा टाकायचे आहेत, मिरे टाकायचे आहेत आणि ते त्यासोबत भाजून घ्यायचे. पनीरचे काप करायचे आणि ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे. कारण आपल्याला ते कच्चे लागणार नाहीत, भाजी चांगली होणार नाही म्हणून. आणि कांदा आणि टोमॅटोचं भाजून घेतलेलं आपलं गार झाल्याच्या नंतर मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचे. कढई ठेवायची गॅसवर. त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर त्यात जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता तडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेजपत्ता पण घालायचा आहे. कांदा आणि टोमॅटोची वाटलेली आपण प्युरी ती पण घालून घ्यायची आणि भाजून घ्यायचे छान. त्यात धनेपूड घालायची, हळद थोडीशी घालायची आणि लाल चटणीसुद्धा घालायची. आणि असेल तर मसाला घालायचा आहे. माझ्याकडे होता म्हणून मी तो मसाला घातलेला आहे. आणि आपल्याला ते छान भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटे भाजल्याच्या नंतर आपल्याला ते सारा मसाल्यातला कच्चेपणा निघून जाईल. आणि त्यात पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला लागेल तसं घालायचं, कारण घट्ट पातळ जशी हवी असेल तशी भाजी गिरवी आपण बनवू शकतो, आपण पातळ घट्ट. आणि तो मसाला मिसळून घ्यायचे सगळं. भाजी शिजवून घ्यायची. त्यात दुधावरची साय घालायची आणि ती पण साय मिसळून घ्यायची. आपल्याला त्या मसाल्यात पनीरची केलेली काप तळून घेतलेली त्यामध्ये घालायचे आणि वरून कस्तुरी मेथी टाकायची. भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ टाकून 2-3 मिनिट भाजी शिजल्याच्या नंतर गॅस बंद करून टाकायचा आहे. आणि हे आमच्या आहोंचा डब्बा भरलेला आहे. पनीरची भाजी आहे आज डब्यामध्ये. आहो आज खुश होणार, डब्यात पनीरची भाजी खायला मिळणार. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने झालेली आहे आमची पनीरची भाजी.